नमस्कार मित्रांनो, मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व मराठी बोलणारे आहोत, बरोबर आहे. आपल्याला सर्व माहिती असलं पाहिजे की अभिजात भाषा गौरव दिन काय असतो. बघा, आपलं जे संविधान बघू आपण, त्यात भाग 8वा जो आहे त्यात आपल्याला वेगवेगळ्या भाषा दिसतात. ज्यावेळेस ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती झाली होती त्यात फक्त 8व्या भागात 8व्या परिशिष्टात त्यावेळेस 14 भाषा होत्या, परंतु नंतरच्या प्रवाहात 1, 3, 4 अशा 8 भाषा ॲड केलेल्या होत्या. जी सर्वात आधी केली होती ती सिंधी भाषा होती. ठीक आहे, ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची. ती केली होती 21व्या घटना दुरुस्तीने ॲड. त्याच्यानंतर अजून 3 केल्या होत्या, MNK लक्षात ठेवू शकता तुम्ही, मणिपुरी, नेपाळी, कोकणी, बरोबर. या 3 भाषा ॲड केल्या होत्या. ह्या केल्या होत्या 71व्या घटना दुरुस्तीने. त्याच्यानंतर 4 भाषा लेटेस्ट ॲड केल्या होत्या त्या 92व्या घटना दुरुस्ती विधेयकाने, बरोबर आहे. तर ह्या लक्षात ठेवायच्या आहे. याच्यात आपण लक्षात ठेवू BD ली असं, म्हणजे BD म्हणजे बोडो होती, D म्हणजे डोगरी, मैथिली आणि संताली या 4 भाषा आपण ॲड केलं होतं. सध्या आपल्याकडे 22 भाषा या 8व्या परिशिष्टात आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर बघू आपण अभिजात भाषेबद्दल सर्व गोष्टी बघू. आता हे झालं आहे. तर बघा, 3 ऑक्टोबर जो दिन आहे तो आपण मराठी भाषा किंवा मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून सेलिब्रेट करतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. आता ह्या दिवशीच का केला जातो? कारण 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकार किंवा भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. मग जे राज्य सरकार होतं त्या राज्य सरकारने ठरवलं की आपण ह्या जो दिवस आहे 3 ऑक्टोबरला पण मराठीत अभिजात भाषा गौरव दिन म्हणून डिक्लेअर करू, बरोबर. तसंच एक सप्ताह आपण ठेवला जातो. त्यात 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा जो दिवसांचा कार्यकाळ असतो, या कार्यकाळात अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जातो. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. यामध्ये काय काय होतं? शैक्षणिक, तसेच सांस्कृतिक आणि संशोधनात्मक कार्यक्रम राबवले जातात. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढे बघू अभिजात भाषाचं काय महत्त्व काय असतं. म्हणजे मराठी भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा भेटला याच्याने काय वेगळं होणार आहे? बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतो त्यावेळेस तिच्या वैभवाचे, तिच्या सांस्कृतिक वारसाचे, तसंच तिच्या इतिहासाचे जतन केले जाते. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. एखादी भाषा जर अभिजात भाषा तिला दर्जा द्यायचा असेल त्याच्यासाठी वेगवेगळे निकष असतात. ते निकष त्या भाषेला पास करावे लागतात. त्याच्यानंतरच त्या भाषेला अभिजात भाषाचा दर्जा दिला जातो. आता ते काय काय असतं? तर बघा, खूप जुना तिला संदर्भ ग्रंथ असला पाहिजे, नंतर तिच्यात खूप मोठं लिटरेचर असलं पाहिजे, ही एक गोष्ट लक्षात पाहिजे. आणि त्या भाषेचा कार्यकाळ हा मागील 1500 ते 2000 वर्षांचा असला पाहिजे. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. यामुळे काय होणार आहे? तर विविध शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, तसेच संस्कारी संस्था असतील तर यामध्ये मराठीचा वापर वाढणार आहे. तसंच मराठीसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. आता अभिजात हा सप्ताह पण आहे, आपण तो पण बघितला. आता आपण बघू की नेमक्या किती भाषांना आपल्या भारत सरकारने अभिजात भाषांचा दर्जा दिलेला आहे. सर्वप्रथम जी भाषा आहे ती तमिळ आहे. ठीक आहे, तर तमिळ भाषा आपल्याला लक्षात ठेवायची. या भाषेला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला होता. तर तो कधी? 2004. तर आपल्याला प्रश्न येऊ शकतो की सर्वात आधी अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला दिला गेला होता? तर आपण खूप वेळेस आपण स्टडी करताना संगम लिटरेचर बघितलेलं आहे. संगम, ठीक आहे, संगम साहित्य आपण खूप वेळेस बघितलेलं आहे. ठीक आहे, संगम साहित्य. तर या संगम साहित्यात आपल्याला माहिती आहे की खूप सारं तमिळ लिटरेचर लिहिलं गेलं होतं. त्याच्यामुळे ही भाषेला सर्वात आधी याचा दर्जा दिला गेला होता. कशाचा? अभिजात भाषेचा. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आपण पुढे बघू. आता दुसरी संस्कृत होती 2005ला. त्याच्यानंतर कन्नड होती 2008ला. त्याच्यानंतर तेलुगू होती 2008ला. मल्याळम 2013ला दिली गेली होती. ओडियाला दिला गेला होता 2014ला. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेला की जी 6वी भाषा होती तर ती कोणती होती ज्या भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा दिला होता? ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. तो कधी दिला गेला होता? तर 2014मध्ये, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला होता. कधी? 3 ऑक्टोबर 2024. ठीक आहे, 3 ऑक्टोबर 2024ला. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. तर बघू आपण कोणकोणत्या भाषा होत्या. काही ट्रिक्स पण लक्षात ठेवू आपण, जर ट्रिक्स असतील तर. बघा, आपण मराठी भाषा, तर आपली मराठी भाषा आहे, आपण लक्षात ठेवणार आहेत, बरोबर. मराठी, त्याच्यानंतर आसामी आहे, पाली आहे, बंगाली आहे आणि प्राकृत भाषा आहे, बरोबर आहे. म्हणजे 5 या आणि आधीच्या 6 भाषा अशा एकूण 11 भाषांना आत्तापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे. तर बघू आपण काही ट्रिक बनते का. मराठी तर आपल्याला लक्षात राहणार आहे. ठीक आहे, तर बघू आपण. बघा, 2 वेळेस P आहे, 1 वेळेस A आणि 1 वेळेस
असं बाप आपण लिहू शकतो. आपण पाकिस्तानला खूप वेळेस म्हणतो बाप बाप रेता आहे, बरोबर आहे. बापने आपण लक्षात ठेवायचं, बाप म्हणजे बी म्हणजे बेंगॉली, ए म्हणजे आसामी आणि पी तुम्ही डबल घ्यायचं आहे बापचा, बरोबर. पी 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 म्हणजे कोण, पाली आणि प्राकृत, बरोबर. तर लक्षात राहणार आहे आपल्या बघा, पाली, प्राकृत, आसामी, बेंगॉली, बरोबर आहे. तर ह्या ज्या 4 भाषा आहे प्लस मराठी यांना 2024मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तर आपण आता बघू की नेमका कसा प्रवास असतो, मराठीचा काय प्रवास होता अभिजात भाषा हा दर्जा पटकवण्यासाठी. तर बघा 2004मध्ये आपण सर्वप्रथम या अभियानाला सुरुवात केली होती. तसेच आपले खूप कार्यक्रम होते की आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यात तमिळला दिला गेला होता 2004ला आपण बघितलं, 2005ला संस्कृतला दिला गेला होता, 2008ला तेलुगू कन्नडला दिला गेला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्या राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती. ती समिती केंद्र सरकार अहवाल देणार होती. त्या अहवालात म्हणजे राहणार होतं की आमचा वारसा कधीच आहे, त्याच्यानंतर लिटरेचर काय काय, ह्या सर्व गोष्टी, साहित्य काय आहे, बरोबर आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारकडे ही समिती देणार होती. त्यानुसार केंद्र सरकार ठरवणार होतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा की नाही, ठीक आहे. तर आपण पुढे बघू आता. मल्याळमला दिला गेला होता त्याच्यानंतर 2013मध्ये, ठीक आहे. 2013मध्येच आपण अजून बघितलं की महाराष्ट्राकडून काहीतरी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याच्यानंतर 2013मध्ये भाषा तज्ज्ञ समितीची स्थापना केली गेली होती. 2014मध्ये आपण जसं पाहिलं की उड्याला हा दर्जा देण्यात आला होता. नंतर 2016ला महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत लोक चळवळ सुरू करण्यात आली होती की लोकांमधून चळवळ करायची आणि आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घ्यायचा. त्याच्यानंतर आपण बघू की शेवटी काय झालं, बरोबर आहे. आपल्याला शेवटचं बघायचं आहे की 2024मध्ये, ठीक आहे. बघा ते जी समिती स्थापन केली होती ना, आधी तर तिने शिफारस केली की तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे कोणाला, मराठी भाषेला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मागणीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी मसापचे दिल्लीत आंदोलन झालं होतं, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर फायनली 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेसह पाली, प्राकृत, आसामी आणि बेंगॉली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता. तर एवढी सगळी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. बघा अभिजात भाषा आणि ज्या 8व्या परिशिष्टातील भाषा आहे याच्यामध्ये फरक आहे. अभिजात ज्या भाषा आहेत त्याच्यात आपण बघितलं की 11 भाषा आहे आणि जे 8वं परिशिष्ट बघू आपण त्याच्यात 22 भाषा आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की ते 22 भाषा कोणकोणत्या आहे, नंतर सुरुवातीला किती होत्या, नंतर किती झाल्या, अशा सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपण पुढच्या एखाद्या नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.